श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशिली ब्रिज ठाणे भिवंडी रोड आयोजित श्री दत्त मंदिर कशिली ब्रिज भिवंडी ते श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशिली ब्रिजच्या वतीने श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पालखी सोहळ्यामध्ये शेकडोच्या संख्येने शनी भक्तांनी आपली उपस्थिती लावत श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे रवाना झाले। श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशिली ब्रिजचे अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये सर्व पदयात्रेमध्ये आनंद उत्साह दिसून आला। तसेच मंडळाच्या वतीने सर्व पदयात्रींना चांगल्या प्रकारची सोय सुविधा देण्याचे कार्य देखील होत असते। तर यावेळी श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशिली ब्रिज आयोजित श्री क्षेत्र शनी शिंगणापूर या भव्य दिव्य पालखी सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूर दात्यांचे देखील स्वागत सत्कार यावेळी करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशिली ब्रिज ठाणे भिवंडी रोड आयोजित श्री दत्त कशिली मंदिर ते श्री क्षेत्र शनी शिंगणापूर भव्य पालखी सोहळ्यात दत्त भक्त आणि शनी भक्तांना उपस्थित ग्रामस्थांनी शुभेच्छा देखील दिल्या। सर्वप्रथम सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय। सर्व शनी भक्तांना हार्दिक स्वागत। आज आमच्या पालखीचे 25वे वर्ष आहेत। 25 वर्षाचा कालावधी असा होता का खडखड अडखळ नंतर सौम्य आणि मग सुखदायक अशा प्रकारे हा कार्यक्रम आतापर्यंत सुखाने पार पडलाय। तरी सर्व शनी भक्तांना माझे हार्दिक स्वागत। सर्वप्रथम संपूर्ण भारतीय जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता ही शनिदेवाची जी पालखी आहे ही पालखी निरंतरपणे 25 वर्षे ही सुरू आहे आणि यंदा 25वे वर्ष आहे। आणि ह्या पालखीचे मुख्य आयोजक सुरेशजी पाटील हे आमचे पूर्णा गावचे रहिवासी आहेत, पूर्णा गावचे माजी उपसरपंच आहेत आणि विद्यमान सदस्य आहेत। तर यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरू आहे आणि ह्या पालखीसाठी अनेक दानशूर हात लाभलेले असतात, परंतु नुसतं दानशूरपणा दाखवून किंवा कोणी दान देत आहे म्हणून ही पालखी सुरू राहते असं नाही, तर त्यासाठी पदयात्री सुद्धा हवे असतात। आणि मी पाहिलंय की जे पहिल्या वर्षी जे पदयात्री होते म्हणजे जसे आमचे बजरंग भोईर आहेत, आमचे प्रवीण खंडागळे आहेत किंवा आमचे नितीन पाटील वगैरे जी मंडळी आहे, तर ही मंडळी सुरेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून हे पालखीचं नियोजन करत असतात। अनेक अन्नदाते ह्या पालखीसाठी अन्नदान करत असतात आणि त्याचाच एक भाग आणि एक ग्रुप ह्या पदयात्रींना येतो आणि आमच्यासाठी कोणीतरी करतं। परंतु मी असं म्हणतोय की हिंदू धर्म जगवण्याचं काम ही लोक करत असतात आणि हिंदुत्व काय आहे हे दाखवतात। पूर्वी काही मुस्लिम 1-2 व्यक्ती होत्या, त्या सुद्धा या पदयात्रेमध्ये असायचे, परंतु आता त्यांनी पूर्णा गाव सोडलेलं असल्यामुळे ते कुठे बाहेर इतरत्र स्थलांतरित झालेत आणि ते आता येत नाहीयेत। परंतु ह्या पालखीचं महत्व किती आहे हे आपण लक्षात घ्या की मुस्लिम धर्मीय सुद्धा या पालखीमध्ये पदयात्रेत कशिली ब्रिज दत्त मंदिर ते शनी शिंगणापूर अशी पदयात्रा करायची। म्हणजे एवढं पवित्र ही पालखी आहे आणि या सर्व पदयात्रींना आणि जे आमचे सुरेशजी पाटील आहेत यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शनिदेवाचरणी प्रार्थना करतो की आमचं पूर्णा गाव किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र याच्यावर त्यांची कृपा असू दे आणि या पदयात्रेच्या सेवेने सगळ्यांना सुआरोग्य लाभू दे, सगळ्यांना सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य धनसंपत्ती सगळ्यांना लाभू दे आणि विशेषतः पदयात्रींना त्यांची विशेष कृपा त्यांना लाभावी अशी मी शनिचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहिला जे पदयात्री आहेत चालणारे आहेत त्यांची सेवा करणारे आहेत यांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाला। ही जी पालखीची संकल्पना ज्यांनी काढली ते आमचे मित्र सुरेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खास आभार मानतो। गेली सतत 25 वर्ष इथून कशिली ब्रिज ते शनी शिंगणापूर
एवढा अंतर पायाने चालत जाऊन ती पालखी सतत त्यांनी पालखीमध्ये सातत्य ठेवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पालख्या काढतात, नंतर ते आपोआप बंद होतात, परंतु यांनी सातत्य ठेवलंय. मी पुन्हा एकदा सुरेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, पूर्णा गाव आहे, कशेळी आहे, या परिसरातले लोक आहेत, यांना सुद्धा धन्यवाद देतोय. तर त्यांनी हे पालखीसाठी जे त्यांचे योगदान आहे ते गेली 25 वर्ष सातत्य ठेवून योगदान देत आहेत. त्यांचं सुद्धा आभार मानतोय. शनिदेवाला मी प्रार्थना करतोय की हे जे आमचं मंडळ आहे, या मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना चांगलं निरोगी असं आयुष्य देवो, हीच शनिदेवाकडे प्रार्थना करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुदत्त सेवा मंडळ कसेली ब्रिज आयोजित शनी शिंगणापूर पदयात्रा, या पदयात्रेचं हे रोप महोत्सव 25 वर्ष आहे. या 25 वर्षामध्ये यांच्याकडनं या पदयात्रे करत आलेल्या यावर्षी त्यांनी खूप अशी सेवा. पहिल्या वर्षी फक्त आम्ही 10 आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष बोडके महाराज पुणे यांच्या आशीर्वादाने पहिल्या वर्षी आम्ही ही पदयात्रा सफल केलेली आहे. आणि दुसरा अनुभव तुम्हाला सांगायचं, हे म्हणजे प्राणी, वन्य प्राणी हे आढळतात, पण आतापर्यंत आमच्या पदयात्रेला काही धोका झालेला नाहीये. प्रवासासाठी माझी या सर्व पालखीला एक हे आहे की पालखी सुखरूप आणि चांगल्या शांतते रीतीने पोचवून देवाचं दर्शन होऊ दे आणि त्यांची सर्व इडापिडा जाऊ दे अशी शनिचरणी मी प्रार्थना करतो. या पदयात्रेचे आचार्य मोहन तुरे आणि आमचे संचालक भिवंडीचे ट्रान्सपोर्ट वाहतूक सेना अध्यक्ष आमचे केनी साहेब यांच्या अथक प्रयत्नाने ही पदयात्रा सफल होत आहे आणि होणार आहे. प्रथमतः गुरुदत्त सेवा मंडळ कशेळी ब्रिज या मंडळाची या पदयात्रेचं हे 25वं वर्ष आहे. शनी शिंगणापूर पदयात्रा ही फार थाटामाटाने आजपर्यंत होत आहे. छोटस रोपटं लावलेलं आहे, त्या रोपट्याचं आज वृक्षात रूपांतर झालेलं आहे. आणि आमच्या या पदयात्रेमध्ये शैक्षणिक, राजकीय असे आणि लोकांचा सुद्धा भरणा आहे. प्रत्येक समाजातील, प्रत्येक जाती धर्माचे लोक आमच्या या पदयात्रेमध्ये सामील असतात. आणि गुण्यागोविंदामध्ये आम्ही ही पदयात्रा आज 7 दिवस आम्ही पार पडतो. प्रत्येकाचे या पदयात्रेमध्ये फार मोलाचं सहकार्य आहे. आमच्या पदयात्रेचे माजी अध्यक्ष गणेश पाटील, सुरेश पाटील, तसेच इतरही सहकारी लालचंद भोळे, नितीन पाटील, हे सर्व आम्हाला, मोहन तुरे, असे बरेचसे पदयात्री सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी या पदयात्रे येत असतात. आणि त्यांच्या आशीर्वादाने ही पदयात्रा सुरळीत चालू आहे. मी शनिचरणी एवढीच प्रार्थना करतो, या भागातील सर्व पदयात्र्यांना सुखाने, आनंदाने आणि भरभराटीचे दिवस जावो, हीच आम्ही शनिचरणी प्रार्थना करतो. बोला सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय. बोला. गुरुदत्त सेवा मंडळ कसेली ब्रिज आयोजित शनी शिंगणापूर पदयात्रा हे पदयात्रेचं 25वं वर्ष रोप महोत्सव आहे. या पदयात्रेनिमित्त आमचे पदयात्री प्रवीण नंदू खंडागळे आणि परिवार यांच्याकडनं प्रत्येक पदयात्रेला गमछा आणि टोपी ही देण्यात आलेली आहे. मंडळ आपला आभारी आहे. कोणाला